you are big or small, but it is very important your existence means तुमचं जे काही अस्तित्व आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही छोटे आहात की मोठे आहात याला महत्त्व नसून तुमच्या अस्तित्वाला महत्त्व आहे. बी द बेस्ट इज अ पोएम्स टायटल. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल टायटल. मीन्स सर्वोत्तम राहा. सर्वोत्तम राहा म्हणजे तुम्ही जे काही वर्क करत आहात, काम करत आहात ते सर्वोत्तमरित्या पार पाडा. व्हॉट एव्हर यू डू बी द बेस्ट. जे काही करत आहात ते व्यवस्थितरित्या करा. हेच या पोएममध्ये सांगितलेलं आहे आणि यामध्ये काही गोष्टींचं कंपॅरिझन केलेलं आहे. जसं की बिग थिंग्स अँड स्मॉल थिंग्स ह्या दोन गोष्टींचं याच्यामध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. लेट्स सी द पोएम अँड इट्स एक्सप्लेनेशन अँड इट्स वर्कशॉप. Standard 8 Semi Unit First poem Be the Best. It is a very beautiful poem and inspirational poem. It conveys the very beautiful message. Whatever you are, be the best. Be the best means सर्वोत्तम बना. जे पण तुम्ही आहात, जसे आहात तसे खूप चांगले आहात, पण त्यापेक्षाही व्यवस्थित आपण बनू शकतो असं आपल्याला इथे कवीला सांगायचं आहे. लेट्स सी द पोएम. Before going further, first I am going to discuss about the warming up. Chit chat. इथे काही क्वेश्चन दिलेले आहेत, तर ते क्वेश्चन या पोएमवर आधारित आहेत किंवा त्यातनं आपल्याला काहीतरी मेसेज भेटतो. या क्वेश्चनवरनं देखील आपल्याला काही गोष्टी कळतात. देन फर्स्ट क्वेश्चन इज हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन. द मिनिंग ऑफ दिस क्वेश्चन इज तुम्हाला एखाद्या स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे का. यू कॅन गिव्ह द आन्सर यस आय हॅव गॉट अ प्राइज इन अ ड्रॉइंग कॉम्पिटिशन अँड यू कॅन से अनदर कॉम्पिटिशन. देन सेकंड क्वेश्चन इज हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम. तुम्हाला त्यावेळी कसे वाटले होते. यू कॅन गिव्ह द आन्सर आय फेल्ट व्हेरी हॅपी ॲट दॅट टाईम. त्यावेळी तुम्हाला खूप चांगले वाटले होते असं आन्सर तुम्ही देऊ शकता. देन थर्ड क्वेश्चन इज हॅव यू इवर फेल्ड इन युअर एफर्ट्स. मिनिंग तुम्ही तुमच्या प्रयत्नात कधी अपयशी झाला आहात का. यू कॅन गिव्ह द आन्सर यस आय डीड फेल ऑन सम ओकेजन्स इन स्पाईट ऑफ माय एफर्ट्स. देन फोर्थ क्वेश्चन इज डू यू थिंक वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर. द मिनिंग ऑफ दिस क्वेश्चन इज यश तसेच अपयश या दोन्ही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते का. यू कॅन गिव्ह द आन्सर यस डेफिनेटली वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर विथ द सेम स्पिरिट. ज्या पद्धतीने आपण यश स्वीकारतो त्याच पद्धतीने आपण अपयश देखील स्वीकारायला हवे असा याचा अर्थ होतो. देन फिफ्थ क्वेश्चन इज व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम. याचा अर्थ असा होतो की संघात तुमची निवड झाली नाही तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल. यू कॅन गिव्ह द आन्सर आय विल फील सॅड अँड डिजेक्टेड इफ आय एम नॉट सिलेक्टेड इन अ टीम बट आय विल ट्राय टू फाइंड द रिझन्स ऑफ इट अँड वर्क ऑन इट टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. देन फर्स्ट ए रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. खाली काही शब्दांचे सेट्स दिलेले आहेत. ते सेट्स वाचून त्यावर आधारित काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. लेट्स सी. बी रिअरेंज ईच ऑफ द अबोव सेट्स ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज अँड ग्रोथ. आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वरती दिलेले जे काही सेट्स होते ते सेट्स इथे तुम्हाला ए बी सी डी या ऑप्शनच्या पुढे फिल करायचे आहे. पण ते फिल करत असताना त्यांची जी काही साईज आणि ग्रोथ आहे म्हणजे आकार आणि वाढ यानुसार ते चढत्या क्रमाने इथे मांडायचे आहे. देन सेकंड इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लायन अँड द माऊस. रीड इट इन इंग्लिश अँड फिल इन द गॅप्स युझिंग वर्ड्स गिवन इन द बॉक्स. तुम्ही आता काय केलेलं असणार, प्रत्येकाने लहानपणी सिंह आणि उंदीर यांची स्टोरी ऐकलेली असणार. तर ती स्टोरी इथे दिलेली आहे. काही गायलेल्या जागा दिलेल्या आहेत त्या तुम्हाला इथे काय करायच्या आहे, फिल करायच्या आहे. खाली हेल्पिंग बॉक्स दिलेला आहे. त्या हेल्पिंग बॉक्समधील जे काही हेल्पिंग वर्ड्स आहेत ते तुम्ही तिथे फिल करून स्टोरी पूर्ण करायची आहे आणि तिचं काय करायचं आहे, मॉरल ऑफ द स्टोरी तिथे लिहायचं आहे. लेट्स सी द पोएम अँड इट्स एक्सप्लेनेशन. फर्स्ट I am going to explain the first stanza. Before going further, I will read this stanza. Be the best.
If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the reel. Be a bush if you can't be a tree. आता इथे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की बी द बेस्ट याचा अर्थ मी आधीच सांगितलेला आहे की बी द बेस्ट मीन्स सर्वोत्तम बना. म्हणून इथे फर्स्ट जी लाईन आहे त्या लाईनमध्येच सांगितलेलं आहे की बी द बेस्ट मीन्स सर्वोत्तम बना. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, जर तुम्ही एखाद्या उंच टेकडीवरील देवदार वृक्ष होऊ शकत नसाल तर तुम्ही काय बनायचं आहे? बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी. तर तुम्ही एका दरीमधील स्क्रब होऊ शकता. स्क्रब मीन्स इथे जे काही खुरटे झुडूप असते किंवा जे काही खुरटं गवत असतं त्याला आपण इथे स्क्रब असं म्हणत असतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे की तुम्ही जर उंच टेकडीवरील देवदार वृक्ष होऊ शकत नसाल तर दरीमधील स्क्रब व्हा. पण काय करायचं आहे ते व्हायचं आहे. इथे पाईन म्हणजे देवदार वृक्ष असं त्याला म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट लाईन, द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. पण ते स्क्रब होत असताना कशा पद्धतीचं स्क्रब व्हायचं आहे? बेस्ट लिटल स्क्रब मीन्स सर्वोत्तम असं, सर्वात सुंदर असं लिटल स्क्रब व्हायचं आहे. सर्वात सुंदर असं छोटंसं झुडूप व्हायचं आहे. पण ते कोठी? जो काही रील असतो, रील मीन्स छोटासा ओढा, त्या ओढ्याच्या बाजूला असणारं झुडूप व्हायचं आहे. देन बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर तुम्हाला झुडूप होता येत नसेल तर तुम्ही काय होऊ झाड होता येत नसेल खूप मोठं तर तुम्ही इथे काय होऊ शकता? झुडूप होऊ शकता असं इथे म्हटलेलं आहे. दोज एक्झाम्पल्स गिव्स दी व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज. हे जे काही उदाहरणं आहे ते खूप महत्त्वाचा मेसेज देतात की तुम्ही दरवेळेस खूपच चांगलं सर्वोत्तम म्हणजे खूप मोठे झाले पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही. तर तुम्ही छोट्या गोष्टींमधनं देखील काहीतरी सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करू शकतात. लेट्स सी दी नेक्स्ट स्टांजा. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास and some highway happier may. If you are a muskie, then just be a bass, but be the liveliest bass in the lake. आता ह्याच स्टांजामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर बुश होऊ शकत नसाल तर तुम्ही काय होऊ शकता? बीट ऑफ द ग्रास, जे गवत असतं ते छोट्याशा गवताचे पाते देखील तुम्ही होऊ शकता. अँड सम हायवे हॅपियर मे, आणि रस्त्याच्या महामार्गाच्या दुतर्फा असणारी जी काही गवताची पाते असतात ती होऊन तुम्ही तो महामार्ग आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. मग आता इथे आपल्याला माहीत आहे की नेहमी महामार्गाच्या आजूबाजूला असणारी जी काही हिरवळ असते ती नेहमीच आपल्या मनाला काय करते? आनंद देते. मग त्या पद्धतीने आपण ते छोटेसे गवताचे पाते होऊन देखील इतरांना आनंद देऊ शकतो असं इथे सुचवलेलं आहे. देन इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास बट द लिवलिएस्ट बास इन द लेक. जर तुम्ही मस्की असाल, मस्की इज अ फिश, मस्की अँड बास आर द टाईप ऑफ द फिश. हे जे दोघं आहेत ते फिशचे टाईप आहे. मस्की इज अ रेअर फिश, मस्की हा जो आहे तो दुर्मिळ असा मासा आहे आणि बास हा जो मासा आहे तो आपल्याला नदीमध्ये किंवा इतर सरोवरांमध्ये आपल्याला बघायला भेटतो. म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही मस्की असाल तर तुम्ही काय होऊ शकता? बास होऊ शकता. बट द लाईव्हलिएस्ट बास इन द लेक, पण सरोवरातील सर्वोत्तम असा मासा तुम्ही तिथे बनवू शकता असं इथे सांगण्यात आलेलं आहे. देन लेट्स सी दी नेक्स्ट स्टांजा. वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. There is something for all of us here. There is big work to do and there is leisure to do. And the task you must do is the near. आता इथे काय सांगितलेलं आहे? We can't all be the captains. आपण सर्वच जण कॅप्टन बनू शकतो असं नाही, तर त्यामध्ये आपण खलाशी देखील बनू शकतो. प्रत्येकाच्याच कामाला तेवढंच महत्त्व आहे असं इथे सांगितलेलं आहे. एव्हरी वर्क इज देअर ओन इम्पॉर्टन्स, म्हणजे प्रत्येक कामाचं त्याचं स्वतःचं एक काय असतं? महत्त्व असतं असं इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण कोणतंही काम कमी महत्त्वाचं आहे असं न मानता ते काय करायला हवं? पूर्ण करायला हवं, याला महत्त्व आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. काही जण खलाशी देखील होऊ शकता. प्रत्येकासाठीच इथे काही ना काहीतरी काम ठेवलेलं असतं किंवा प्रत्येकजण काही ना काहीतरी कार्य करू शकतो. देर इज बिग वर्क टू डू अँड देर इज लेझर टू डू. काही कामं खूप मोठी असतील
पण त्यामध्ये काही कामं खूप कमी महत्त्वाची देखील असू शकतात, पण आपण ते करण्याला महत्त्व द्यायला हवं. बट टू डू, ते कामं काय करायला हवे, आपण पूर्ण करायला हवे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. ज्यावेळी आपण असं मानू की काम हे कमी महत्त्वाचं नसून ते महत्त्वाचं आहे, त्यावेळेस आपलं जे काही कार्य आहे ते पूर्णत्वास गेलेलं आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट स्टांजा. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर यू फेल. बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. आता या स्टांजामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर महामार्ग होता येत नसेल, इफ यू कांट बी अ हायवे, तर तुम्ही काय होऊ शकता, देन जस्ट बी अ ट्रेल. तर तुम्ही जंगलामध्ये असणारी जी काही छोटीशी चिंचोळी पायवाट असते, ती छोटीशी चिंचोळी पायवाट तुम्ही होऊ शकता. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जर तुम्हाला सूर्य होता येत नसेल तर तुम्ही तारा होऊ शकता. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर यू फेल. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही अपयशी झाला की यशी झाला हे महत्त्वाचे नसून तुम्ही जे काम करत आहात ते काम छोटे आहे की मोठे आहे यावर डिपेंड नसून तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यावरती आपलं यश अवलंबून असतं किंवा आपण ते कार्य करायला हवं असं इथे सांगितलेलं आहे. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये सर्वोत्तम बना असं इथे काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. द पोएम इज कंपोज्ड बाय डोग्लस मॅलच. डग्लस मेलाच यांनी खूप छान पद्धतीने इथे ही पोएम सांगितलेली आहे. द पोएम ऑल्सो गिव्स द व्हेरी ब्युटिफुल मॅसेज. व्हॉट एव्हर यू आर बी दी बेस्ट. एव्हरी वर्क इज इक्वल. देर इज नो वर्क लेस ऑर बिग. म्हणजे असं कोणतंच काम नसतं की जे खूप कमी महत्त्वाचं आहे किंवा असं कोणतंच काम नसतं की जे खूप मोठं आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की जे काही कार्य असतं ते कसं असतं, इक्वल असतं. कोणतंही काम हे कसं असतं, समान असतं. फक्त आपल्यावरती डिपेंड आहे की आपण ते करायला हवं. वर्क इज डिपेंड ऑन अवर पॉइंट ऑफ व्ह्यू. Let's see the difficult words and their meaning which are used in this poem. First word, scrub. An area covered with small low plants. खुरटी झाडे. Reel, a stream, लहान ओढा. Musky and bass, names of fish, माशांची नावे. Crew, sailors who work on a ship, जहाजावरील खलाशी. लेझर, लेझर मीन्स अनइम्पॉर्टंट, कमी महत्त्वाचे किंवा कमी दर्जाचा. ट्रेल, अ नॅरो पाथ मीन्स पायवाट. जंगलामध्ये असणारी जी काही छोटीशी चिंचोळी वाट असते तिला ट्रेल असं म्हटलं जातं. लेट्स सी द वर्कशॉप ऑफ दिस पोएम. बी द बेस्ट. फर्स्ट क्वेश्चन. रीड द वर्ड्स नेम्स गिवन बिलो. पुट द बिग साइज्ड बिगर वन्स in the big circle and the smaller ones in the small circle. खाली काही शब्द दिलेले आहेत, ती शब्द तुम्हाला काय करायचे आहेत, त्यांचा आकार आणि वाढ यानुसार जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची नावं दिलेली आहेत. तर मोठे जे असणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही मोठ्या सर्कलमध्ये आणि लहान वस्तू लहान सर्कलमध्ये काय करायच्या आहे, फिल करायच्या आहेत. लेट्स सी दी वर्ड्स. गोष्टींची नावे दिलेली आहेत ती बघून घेऊया आधी. मस्की मीन्स टाईप ऑफ फिश. ट्री झाड. पाईन देवदार वृक्ष. लेक सरोवर. बास टाईप ऑफ फिश. बुश झुडूप. हायवे महामार्ग. स्क्रब छोटेसे खुरटे झुडूप. देन रील ओढा. सन सूर्य. स्टार तारा. अँड ट्रेल मीन्स छोटीशी पायवाट. बघा इथे लहान सर्कलमध्ये काय केलेले आहे, जे आकाराने लहान असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. स्क्रब, रील, स्टार, ट्रेल, बास. अँड इन दी बिग सर्कल द वर्ड्स आर मस्की, ट्री, पाईन, हायवे, सन. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. From groups of 4, read each stanza in the poem turn by turn. 4 जणांचा गट करून हा जो काही स्टांजा आहे किंवा या पोएममधील जे स्टांजा आहेत ते तुम्ही काय करायचे आहेत, एकानंतर एकाने म्हणायचे आहे. देन थर्ड क्वेश्चन इज फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. या पोएममध्ये आलेल्या ज्या काही यमक
जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आहेत, त्या जोड्या तुम्ही काय करायच्या आहेत तिथे शोधून लिहायच्या आहे. फर्स्ट हिल रील, बी ट्री, ग्रास बास, मेक टेक, क्रू डू, ट्रेल फेल, स्टार आर, हेअर देअर. Let's see the next question. Fourth question. Complete the following with appropriate words, phrases from the poem. खाली दिलेल्या ज्या काही गायलेल्या जागा आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, पण मी ऑलरेडी इथे काय केलेल्या आहेत पूर्ण करून ठेवलेल्या आहेत. देन फर्स्ट इज इफ यू कांट बी अ पाईन बी अ स्क्रब. जर तुम्ही पाईन होऊ शकत नसाल तर तुम्ही काय होऊ शकता, स्क्रब होऊ शकता. देवदार होऊ शकत नसाल, देवदार वृक्ष होऊ शकत नसाल तर तुम्ही छोटेसे झुडूप होऊ शकता. देन सेकंड इज इफ यू कांट बी अ ट्री बी अ बुश. जर तुम्हाला झाड होता येत नसेल तर तुम्ही छोटेसे झुडूप होऊ शकता. देन थर्ड इज इफ यू आर अ मस्की बी अ बास. जर तुम्ही मस्की असाल रेअर फिश तर तुम्ही काय होऊ शकता, बास होऊ शकता. फोर्थ इज इफ यू कांट बी अ कॅप्टन यू कॅन बी इन अ क्रू. जर तुम्ही कॅप्टन होऊ शकत नसाल तर तुम्ही काय होऊ शकता, खलाशी होऊ शकता. देन फिफ्थ इज इफ यू कांट बी अ हायवे बी अ ट्रेल. जर तुम्ही महामार्ग होऊ शकत नसाल तर तुम्ही काय होऊ शकता, छोटीशी चिंचोळी पायवाट होऊ शकता. सिक्स इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जर तुम्हाला सूर्य होता येत नसेल तर तुम्ही काय होऊ शकता, तारा होऊ शकता. लेट्स सी द फिफ्थ क्वेश्चन. राईट वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स. खाली दिलेले जे काही विधानं आहेत ते सत्य आहे की असत्य आहे हे तुम्हाला तिथे लिहायचे आहे. फर्स्ट ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम. सर्वच जण टीममधील कॅप्टन होऊ शकता असं इथे बोललेलं आहे. द आन्सर इज फॉल्स. सर्वच कॅप्टन होऊ शकत नाही तर त्यातील काही खलाशी देखील होऊ शकता. सेकंड अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. गवताचं जे छोटंसं पातळ असतं ते देखील हायवे जे असतात, महामार्ग असतात ते आनंदी बनवू शकतं. द आन्सर इज ट्रू, सत्य विधान. देन थर्ड इज वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. इथे असं दिलेलं आहे की आपण जे काही कार्य करतो ते मोठं आहे की छोटं आहे यावर आपण आपण सक्सेसफुल होतो की अनसक्सेसफुल हे डिपेंड असतं असं इथे दिलेलं आहे. द आन्सर इज फॉल्स. नेक्स्ट अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. जे काही छोटंसं झुडूप असतं ते कुठे सापडतं तर टेकडीच्या माथ्यावर किंवा उंच टेकडीवर सापडतं असं इथे म्हटलेलं आहे. द आन्सर इज फॉल्स. आपण बघितलेलं आहे की जे स्क्रब असतं ते दरीमध्ये सापडते. देन फिफ्थ इज इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. जर आपलं काम हे महत्त्वाचं नसेल तर आपण काय करायला हवं, ते काम करायला नको असं इथे म्हटलेलं आहे. द आन्सर इज फॉल्स. आपण काम कमी महत्त्वाचं आहे की महत्त्वाचं आहे हे न बघता ते काम पूर्ण करायला हवं, याला महत्त्व आहे. सिक्स्थ व्हॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. जे पण काम तुमचं असेल ते व्यवस्थितपणे पूर्ण करायला हवे किंवा सर्वोत्तम पद्धतीने पूर्ण करायला हवे असे इथे म्हटलेलं आहे. द आन्सर इज ट्रू. या पद्धतीने आपण ही पूर्ण पोएम बघितलेली आहे. इट इज अन इन्स्पिरेशनल पोएम. इट गिव्स द मेसेज व्हॉट एव्हर यू आर बी द बेस्ट. तुम्ही जे काही करत आहात ते व्यवस्थित करा आणि त्यामध्ये सर्वोत्तम बना हेच या पोएममध्ये सांगितलेलं आहे. थँक्यू.